आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी 9 मिनिटं आणि तब्बल 38 शिव्या, मोजून 38 मी मोजल्या, कारण आमदार संजय गायकवाडांच्या 9 मिनिटांच्या त्या शिवराळ क्लिपनं महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली गेली आहे। त्यात त्यांनी अतिशय घाणेरडे, अश्लाघ्य, गलिच्छ असे शब्द लाज आणणारे वापरले। ते ऐकताना किळस यावी असे शब्द। प्रश्न पडला, 3 ते 4 लाख लोकांचा एक जबाबदार लोकप्रतिनिधी एवढी गलिच्छ भाषा कशी काय वापरू शकतो? ही भाषा जेव्हा गौरवशाली विधान भवनात ऐकली असेल ना, तेव्हा खुद्द विधान भवनावर विराजमान असलेल्या त्या अशोक स्तंभातील 3 सिंहांनी सुद्धा शर्मेनं मान खाली घातली असेल। अरे या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची केवढी उत्तुंग परंपरा आहे, काय संस्कृती आहे, काय दर्जाचे लोक त्या सभागृहात होऊन गेलेत, आणि आम्ही कुणाला त्यांच्या पंक्तीत बसवलंय याचा महाराष्ट्राला आज खेद वाटतोय। ज्या विधिमंडळातून महाराष्ट्राचे कायदे, धोरण आणि भविष्याचा मार्ग ठरतो, हे महाराष्ट्राचे भाग्य विधाते। त्या पवित्र सभागृहातला माणूस एखाद्या प्रकाशकाला, पुस्तकाच्या प्रकाशाला घरात घुसून मारण्याची धमकी देतो। अशा धमक्या द्यायला तुम्ही आमदार आहात की गावगुंड? बरं, हे सगळं घाणेरडं आया बहिणींवर अश्लाघ्य बोलताना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता, जातीवरून बोलता। हा कसला विखार तुमच्यात भरलाय? आज महाराष्ट्रानं एक सुरात या बेतालांना ठणकावून सांगायला हवं, ही शिवराळ भाषा, ही गुंडगिरी आणि हा अश्लील उन्माद या महाराष्ट्राला कदापि चालणार नाही। बरं झालं या महाशयांनी प्रबोधनकार ठाकरेंचं दगलबाज शिवाजी वाचलं नाही। रणजित देसाईंच्या श्रीमान योगीतल्या नरहर कुरुंदकरांनी जी प्रस्तावना लिहिलेली आहे ती वाचली नाही, नाहीतर त्या दोघांचाही त्यांनी नंबर मागितला असता। एवढे विद्वान महाशय आहेत। हा महाराष्ट्र बा विठ्ठला म्हणत त्या विठ्ठलाच्या चरणावर नतमस्तक होतो। माझा शिवबा म्हणत मुजरा करतो। तुका म्हणे म्हणत अभंग गाणारा हा महाराष्ट्र आहे। याचा अर्थ महाराष्ट्र त्यांचा अपमान करतो। पण आमदार 9वी पास आहेत असणं चुकीचं नाहीये, पण न वाचता बेताल बोलणं चुकीचं आहे। ते ज्या शाळेत शिकले त्या शाळेचं नाव शिवाजी विद्यालय आहे। मंडळी, सोडून द्यायला, दुर्लक्ष करायला हे स्लिप ऑफ टंग नाहीये। जीभ घसरली म्हणून सोडून द्यावं असं नाहीये। तुम्ही यूट्यूबवर जा आणि संजय गायकवाड एवढं नाव टाकलं तर तुम्हाला शिव्यांची भली मोठी यादी आहे। जसं काय वर्ल्ड रेकॉर्ड बनवायचं या माणसाला। त्यामुळे हे एक प्रकारे हे केवळ घसरणं नाहीये, मगरुरी आहे। आपण काहीही बरळलो, कुणालाही मारलो, काही केलं, काही फरक पडत नाही, हा आत्मविश्वास आहे। मतदार आणि महाराष्ट्राला गृहीत धरणं आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणं ही गरज आहे आणि महाराष्ट्राची मागणी। आणि या सगळ्या निमित्तानं काही मूलभूत सवाल आपण उपस्थित करतोय। सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे केवळ ही स्लिप ऑफ टंग नाहीये। ह्या माणसाचं ज्या प्रकारचं सातत्य आहे ना, वादांचं आणि वाटेल ते बोलण्याचं, बेताल बोलण्याचं, त्यामुळे ही चर्चा आहे। 1 तास महाराष्ट्रानं काय ऐकावं? काही मूलभूत सवाल। बेताल गायकवाड यांच्यावर पक्षानं कारवाई करायला हवी का? कायदेशीर कारवाई दुसऱ्या बाजूला आणि तिकडे पक्षांतर्गत सुद्धा, कारण पक्षाची बदनामी होते या सगळ्यामुळे। आमदाराच्या तोंडी अशा शिव्या शोभतात का? 3 ते 4 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारी जी व्यक्ती असते, लोकप्रतिनिधी असते, त्या व्यक्तीच्या तोंडून कुठला शब्द निघावा? त्यांचा सन्मान, आत्मसन्मान, त्या सभागृहाचा सन्मान, ह्या सगळ्या हे सगळं शोभणार आहे का? घरात घुसून मारण्याची धमकी हा गुन्हा नाहीये का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, पानसरेंचं काय झालं असं म्हणून, पानसरेंचं काय झालं यांना माहिती आहे का? मग यांना त्या चौकशीमध्ये घेऊन यांचीही चौकशी त्या प्रकरणात केली पाहिजे का? हाही सवाल आहे। आणि त्या प्रकाशकाला घरात घुसण्याची धमकी, मारण्याची धमकी छत्रपतींच्या नावावर ही राजकीय दुकानदारी आहे का? आया बहिणींचा उद्धार करणार, प्रत्येक शब्दाला आया बहिणीचा उद्धार करायचा, नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं घ्यायचं, ही दुकानदारी आहे। आज आपण सवाल उपस्थित करतोय।
सभागृहाच्या प्रतिष्ठेला नख लागलं नाहीये का? आमदारांना कोणी काही बोललं, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागला तर हक्कभंग होतो. मग आज इथं सामान्य माणसाचा अपेक्षाभंग झालेला नाहीये का? हा सवाल सुद्धा आज आपल्याला उपस्थित करायचा, तो विचारायचा आहे मान्यवर पाहुण्यांना. पण ही चर्चा सुरू करण्याच्या पूर्वी मला एक गोष्ट दाखवायची आहे तुम्हाला. मुद्दाम आज जरा अभ्यासच केला ह्या सगळ्या गोष्टीचा, की ही काय प्रवृत्ती आहे, काय मनोवृत्ती आहे हे समजून घेण्याच्या बद्दलचा. हा विकार कुठून येतो? मी ती क्लिप तर दाखवू शकत नाही तुम्हाला, ऐकूही शकणार नाही तुम्ही. पण एक गोष्ट ह्याच्यातली, एक रेकॉर्ड गिनीज बुकमध्ये आतापर्यंत एका मिनिटाला 4 शिव्या देण्याचा रेकॉर्ड होता. तर एका मिनिटाला 4 पेक्षा जास्त शिव्या, 9 मिनिटात तब्बल 38 शिव्या देण्याचा विक्रम या माणसाने. कदाचित आता ते सर्टिफिकेट येईल आणि ते रेकॉर्ड जो आहे तो रेकॉर्ड बनवला म्हणून. आणि माहीत नाही कधी थांबणार आहे काय शिव्यांचं नोबेल. मी काल म्हणालो तसं संजय गायकवाडांचा हा जो महाप्रताप आहे 9 मिनिटामध्ये 38 शिव्या देण्याच्या संदर्भातला, आणि अश्लाघ्य शिव्या, म्हणजे ते आपण एकही त्यातली उच्चारू शकत नाही. हे अशी ही महोदय मंडळी आहे. काय यांच्याबद्दल बोलावं? खरं तर त्यांनी येऊन बोलावं इथं. आम्हाला काय वाटतं, का दिल्या ह्या शिव्या, कुठल्या भावनेतून दिल्या हे सांगायला हवं. पण शेवटपर्यंत हा बडे मुद्दे शो संपेपर्यंत आम्ही त्यांची वाट पाहतोय. साहेब या, तुमचा विचार ठेवा महाराष्ट्रासमोर. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आहेत. स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक डॉक्टर विनय काटे आहेत. डॉक्टर स्वागत आहे तुमचंही. शिवव्याख्याते प्रशांत देशमुख आपल्यासोबत आहेत. नमस्कार प्रशांतजी, तुमचंही स्वागत आहे. गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे आहेत. थोड्याच वेळात त्या जोडल्या जातील. आणि पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा साम्या कोदरे हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुमचं सुद्धा स्वागत आहे. पण चर्चेची सुरुवात मी आज करणार आहे अमोल मिटकरी यांच्यापासून. आम्ही पामर आहोत, सामान्य माणसं आहोत. आमचं काय ठीक आहे, आम्हाला ऐकावं लागतं. पण ज्यांची प्रतिष्ठा आहे समाजामध्ये, आमदार म्हणून तुम्ही सगळे सभागृहात असता, आज सभागृहातल्या त्या प्रत्येक माणसाची मान शर्मेनं खाली गेली आहे का? दुःख झालंय का? विलासजी, पहिल्यांदा तुमचं मनापासून आभार मानतो की शिवाजी कोण होता हे कॉम्रेड पानसरे सरांच्या पुस्तकावर ही चर्चा आपण घडवून आणत आहात. उलट ह्या प्रती आता अधिक प्रमाणात विकल्या जात आहेत, कारण आज एका लग्नामध्ये 5,000 प्रतीची ऑर्डर एका वधूच्या पित्याने दिली की ते लग्नात ते वाटणार. उलट मला असं वाटतं की जास्त लोक वाचायला हे लागतील. महाराष्ट्रानं दिलेलं उत्तर आहे शिव्यांना. 100% 100%. आणि ते चावडी वाचन पण होणार. आम्ही पण आज 500 पुस्तकं मी माझ्या गाडीत घेतलेली आहे ती, आणि मी वाटायला घेतलेली आहेत. माझं म्हणणं असं आहे की तुमचा मूळ प्रश्न जो आहे की महाराष्ट्राची मान ही शर्मेनं खाली गेलेली आहे का, तर याचं उत्तर मी क्लिअर सांगतो की याच्यामध्ये महाराष्ट्र विधिमंडळाचा सदस्य असेल, माझी फ्रेम सरळ येते ना? हो 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 हो. महाराष्ट्र विधिमंडळाचा सदस्य या नात्यानं अशा प्रकारची भाषा, म्हणजे एक वेळ मी तुमचा तात्विक विरोध समजू शकतो, एक वेळ मी तुमचा राजकीय विरोध समजू शकतो, पण 1988 साली पानसरे सरांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेतल्यानंतर त्या संबंधित प्रकाशकाच्या आई बहिणीबद्दल ज्या पद्धतीची भाषा वापरल्या गेली, ही महाराष्ट्र विधिमंडळाला निश्चितच शर्मेनं मान खाली घालायला लावणारी आहे. अशा प्रकारचा उन्माद त्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही. दुसरं असं आहे की त्यांना मुखपृष्ठावर आक्षेप नसेल कदाचित, पण या पुस्तकाचं जे मलपृष्ठ आहे, या मलपृष्ठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामधल्या मुस्लिम सैनिकांची जी काही यादी पानसरे सरांनी यामध्ये दिलेली आहे, त्यामध्ये शिवाजी महाराजांचा आरमाराचा प्रमुख, शिवाजीचा खास ही महत्वाची. शिवाजी कोण होता हा एकेरीच त्यांना वाचेल. पक्षाचे प्रतिनिधी आहेत, त्या पक्षाचे दैवाने आपल्या महाराष्ट्राचं प्रबोधन सीताराम ठाकरेंनी 1926 ला दगलबाज शिवाजी आणि केलं होतं. तर मग त्या व्याख्यानाचे स्वतंत्र पुस्तक, त्यामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचा उल्लेख, बाज शिवाजी त्या पुस्तकाचा शीर्षक असं आहे. तिसरं एक उदाहरण जे आपण लहानपणा देख मुल्क आये हा था, गुलो की कोच ने तलवार पे बोला, पे आज थी हर पत्थर का शोला था, और महादेव की था, वीर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की, इस मिट्टी को तिलक करो ये धरती है बलिदान. हे कवी प्रतिभा म्हणजे शिवाजी आहे. आता जय भवानी महाराष्ट्रातलाही माणूस असो, तो एकदा की त्याचं जय शिवाजी असं म्हणतो, मग इथं मर्द होण्याचा प्रश्न. एक पुस्तक वाचलं महाराष्ट्र मंडळाच्या लायब्ररीमध्ये, त्यांचं अटेंडन्स जर तुम्ही विलास
केलं त्यांचं दिसेल प्रोसिडिंग करतात, किती त्या ठिकाणी वाचन करतात, हे त्या आमदारांच्या ते एकंदरीत कळलं ना, कार्यकर्ता ते कळलं त्या त्याच्यामुळं भाषेहूनच हा कळलं. तर त्यामुळं त्यांनी जे काही भाषा त्या ठिकाणी केलेली आहे, जो ऑडिओ व्हायरल झालेला आहे, आणि मी यांच्या संयमाची पण दाद देणार, जे या पुस्तकाचे प्रकाशक आंबी आहेत. आंबी. आणि हा डॉक्टर आंबी, माझ्या माहितीप्रमाणे आंबी साहेबांच्या, की त्यांनी अत्यंत संयमानं, आणि गायकवाडांचं नेम कुठं चुकलाय, गायकवाडांनी कोल्हापूरवर घाव घातलाय, थेट करवीरवर. त्याच्यामुळे कोल्हापूरची जनता जी आहे ती किती जागरूक आहे याचे हा. पडसाद त्यांना दिसले, आणि त्यांनी शेवटी दिलगिरी व्यक्त केली. अहो, दिलगिरी व्यक्त काय करता तुम्ही? त्यांच्या आईंच्या बाबतीत जे काही बोललात ना, हे मी महाराष्ट्रात जो शिवाजी महाराजांना मानणारा असेल, आणि ह्याच पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्याच्या आईचा कसा सन्मान करावा हे एकदा वाचून घ्या ना. हे पुस्तक वाचल्याशिवाय तुम्हाला या पुस्तकाचं महत्व कळणार नाही. त्यामुळे मी लोकप्रतिनिधी म्हणून, महाराष्ट्र विधिमंडळाचा सदस्य म्हणून, आमच्या विधिमंडळाची मान शर्मेनं खाली गेलेली आहे हे निर्विवादपणे तुमच्या चॅनल समोर स्वीकारतो, आणि त्यांच्या वतीनं विधिमंडळाचा सदस्य या नात्यानं मी महाराष्ट्राची माफी मागतो की अशा प्रकारे कुठल्याही आमदारांनी भाषा करणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्याचं कोणीही समर्थन करणार नाही. त्यांनी माफी नाही, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, या मताचा मी आहे. तुम्ही एक चांगला खुलासा केला. महाराष्ट्राला अंदाज आला होता, पण तुम्ही थेट सांगितलं की 0% लायब्ररीमध्ये त्यांची उपस्थिती आहे. कदाचित ते पहिल्यांदाच वाचायला सुरुवात केली असेल, आणि सुरुवात करतानाच त्यांचं पहिलं कव्हर गेलं असेल, पुढचं वाचणं सोडून दिलं असेल, आणि कदाचित तिथूनच त्यांची क्रांतीची ही मशाल पेटली असू शकते. आता माहीत नाही, ते त्याचा तपास होईल तेव्हा सगळं महाराष्ट्राच्या समोर येईल. पण मला या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची बातमी पण येते. शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदी घाला, पुस्तकावर बंदी घाला, हिंदू राष्ट्र समितीने मागणी केली. उद्या कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन करण्यात येणार आहे. त्या पुस्तकानं शिवभक्तांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात येतोय. इतिहासाची मोडतोड केल्याचा हिंदू राष्ट्र समितीचा आरोप आहे. चला तर एक नवी घडामोड या सगळ्यातली म्हणूया. आपण येऊ आता ह्या त्या मुद्द्यावर पण आपण चर्चा करूया. या मुद्द्यावर एक मिनिट बोलायचं आहे. बोला बोला बोला. आता कोणीतरी बंदी घाला असं म्हणायचं, आणि ते महाराष्ट्राची जनता त्यावर बंदी झाली असं स्वीकारेल, हे शुद्ध मूर्खपणाचं लक्षण आहे. उलट जे बंदी घाला म्हणतायत ना, त्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे. नेमकं या पुस्तकात आहे काय, हे पुस्तक वाचल्याशिवाय आपली टाळकी जागेवर येणार नाही. म्हणून अशा लोकांच्या बुद्धीची पण कीव येते. 38 वर्ष का लागतायत हे सगळं करा? आता वाचलंय काय त्यांनी ते पुस्तक? म्हणजे काय कमाल आहे ह्या गोष्टीची? नाही नाही, असं आहे की त्यांच्या धर्मपत्नी एका समारंभाकरता गेल्या होत्या. त्या समारंभामध्ये आमदारांच्या पत्नी आल्यात म्हणून स्वागतात जी कोणी लोक होती त्यांनी स्वागतपर त्यांना एक बुके आणि हे पुस्तक दिलं, आणि हे पुस्तक त्यांनी ज्यावेळेस घरी नेऊन टेबलवर ठेवलं असेल, रात्री आमदार महाशय आले असतील आणि त्यांनी डायरेक्ट ते अरे अरे कोणी लिहिलं हे पुस्तक, आणि त्यांना माहीतच नाही गोविंद पानसरे लेखक आहेत आणि गोविंद पानसरे आज हयात नाहीत हे त्यांना माहित नसावं, म्हणून त्यांनी डॉक्टर आंबींनाच गोविंद पानसरे समजून तो फोन केलेला आहे. मुळामध्ये त्या पुस्तकाच्या शीर्षकाचा आणि त्यांच्या घरी वाचनालयाची पुस्तकं असण्याचा दुरान्वये संबंध नाही. त्यांच्या पत्नीला सप्रेम भेट दिलेलं ते पुस्तक आहे. फक्त त्या ताईंनी ते ठेवलं आणि या साहेबांनी फक्त त्याचं मुखपृष्ठ वाचलं आणि त्यात बाताचा बतंगड त्यांनी बनवला. ठीक आहे. आता मग प्रबोधनकार ठाकरे माहीत असण्याचा तर काही प्रश्नच नाही कदाचित त्यांना, म्हणजे त्यांचं हे सगळं हे बघतात. ठीक आहे, आपण त्याच्यावर वेगळी चर्चा करू. पण हे थोडं हास्यास्पद आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की एवढ्या गंभीर विषयावर हसावं की रडावं असा प्रश्न महाराष्ट्राच्या समोर आहे. म्हणून डॉक्टर, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. या महाराष्ट्रामध्ये ते म्हणाले आत्ता की आमदार म्हणून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, तुमच्या मनाचा मोठेपणा, पण जर आमदारांचा कोणी अपमान अजिबात करता कामा नये. ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्याबद्दल बोलताना सभ्यपणे बोललं पाहिजे. पण त्यांचीही जबाबदारी नाही आहे का? आपण ज्या सभागृहात आहोत, ज्या सभागृहात ज्या लोकांच्या मध्ये राहतो आपण, ज्या लोकांमधून आपण निवडून जातो, त्यांचा अपेक्षाभंग होता कामा नये, किंवा त्या सभागृहाचा सुद्धा आदरभंग होता कामा नये. मग अशा वेळी त्यांच्यावर सुद्धा ह्या सभागृहानं काही कारवाई का करू नये? की आमच्या प्रतिष्ठेला तुम्ही धुळीला मिळवलंय म्हणून तुमच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. नक्कीच विलासजी, आणि मी आमदार मिटकरींचं कौतुक करेन. त्यांनी जो प्रामाणिकपणा आणि जे एक दिलखुलासपणा दाखवला की बाबा हे सभागृहाचं सुद्धा हे अवमूल्यन आहे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी
एक सभागृहाचे सदस्य म्हणून सभागृहाच्या वतीने माफी मागितली आणि तो त्यांचा मोठेपण आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. हा जो प्रकार आहे म्हणजे एक आमदार साधारण 3 ते 4 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो, ऍडल्ट लोकांचं. एक खासदार एक 10 ते 15 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. ज्यावेळेस आपण या लोकांसाठी बाहेर उन्हातान्हात जाऊन वोटिंग करतो, दिवस दिवस लोक स्वतःचा रोजगार बुडवतात, रांगेत जाऊन थांबून आबालवृद्ध म्हणजे बालक नाही पण 18 वर्षाच्या पासून अगदी वयोवृद्ध पासून लोक जातात. आपण बघतो की एखादं लग्न चालू असताना लग्नाच्या अक्षता टाकायच्या आधी कुठेतरी जाऊन नवरी तिथं जाऊन मतदानाचा हक्क बजावते. ह्या सगळ्या भावनेने ज्यावेळेस ही लोक मतदान करतात आणि तुम्हाला त्या सभागृहात पाठवतात, त्यावेळेस त्यांची एक सामान्य अपेक्षा असते की आपल्या आमदारांनी, आपल्या खासदारांनी, आपल्या लोकप्रतिनिधीनं आपला आवाज तिथं बनावा. आणि आपला आवाज बनताना आपल्यासाठीची जे काही कामं असतील, सिव्हिल वर्क्स काय असतील, काही महत्वाचे विषय असतील, काही कायदे असतील, या संदर्भात या लोकांनी कॉन्ट्रीब्युट करावं. आमदार संजय गायकवाड यांच्याबद्दल कुठलीही उठावं आणि युट्यूबवर तुम्ही फक्त आमदार संजय गायकवाड कॉल रेकॉर्डिंग एवढं फक्त कुणी सर्च करा, तुम्हाला असे ढीगभर कॉल सापडतील ओळीनं. म्हणजे एक असतं की एक इन्सिडेंट घडला एखाद्या क्षणी एखाद्या माणसाकडून सराईत आहेत असं तुम्हाला म्हणायचंय. सराईत आमदार सिरियल ऑफेंडर ज्याला म्हणतो आपण कायद्याच्या भाषेत, सिरियल ऑफेंडर. आणि हे सिरियल ऑफेन्सेस यांचे का लपले जात आहेत? कारण दरवेळेस हे सत्तेत आहेत किंवा हे आमदार आहेत, ह्या दोन्ही गोष्टींमुळे त्यांच्यावर दरवेळेस पांघरून घातलं जातं. लॉ एन्फोर्समेंट एजन्सी त्यांच्या विरोधात कुठलीही कारवाई करत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांचं धैर्य अजून वाढत चाललेलं आहे. आणि मी अगदी प्रामाणिकपणे आणि अत्यंत एकनाथ शिंदेच्या बद्दलच्या असणाऱ्या आदरपूर्वक सांगतो की एकनाथ शिंदेच्या पक्षासाठी असा आमदार त्यांच्या पक्षात असणं हे अत्यंत धोकादायक ठरू शकतं. त्यांचं एकंदरीत रेप्युटेशन, त्यांच्या पक्षाची जी भूमिका आहे त्याच्याशी हे पूर्णतः विसंगत आहे. मी स्वतः शाळेत असताना ते पुस्तक वाचलं, मी साधारण 95-96 साली ते पुस्तक वाचलंय. मी एक नॉन पॉलिटिकल माणूस आहे, मी 30 वर्षापूर्वी वाचू शकतो माझ्या लहानपणी, पण हे आमदार आहेत आणि ह्यांना आजपर्यंत हे पुस्तक वाचलं नाही, हे अत्यंत म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे. त्या पुस्तकाची प्रस्तावना आपले जस्टिस पी.बी. सावंत होते त्यांनी लिहिलेली आहे. एक हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे जे न्यायमूर्ती होते, अत्यंत नामांकित असे न्यायमूर्ती, त्यांनी त्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. आता हे असं पुस्तक की ज्याला एवढं थोरामोठ्याने नावाजलं, महाराष्ट्रातल्या घराघरात हे पुस्तक वाचलं गेलं आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे जो एक फक्त हिंदुत्ववाद्यांनी जो लिहिलेला इतिहास होता त्याच्यापेक्षा एक वेगळा, एक अल्टरनेटिव्ह व्हर्जन आपण ज्याला म्हणू, भले कॉम्रेड पानसरे कम्युनिस्ट असतील पण त्यांनी ऍटलिस्ट शिवाजी महाराजांची एक दुसरी बाजू दाखवली की जी बाबा सर्व धर्मांना समान मानणारी बाजू होती, त्या धर्माधर्मांमध्ये भेद न करणारी. वैचारिक दृष्ट्या त्यांनी काही मांडू द्यात, पण त्यात कुठे त्यांनी महाराजांचा अवमान होईल उपमर्द केलाय का? केलेला अजिबात नाहीये. आपण जसं आमदार मिटकरी साहेबांनी सांगितलं की शिवाजी हे एक आपुलकीनं आपण बोलतो. आता ते शिवाजी ह्या नावात जी जो आहे तोच मुळात आदरपूर्वक आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचे जे शत्रू होते, अफजल खान असतील किंवा औरंगजेब असतील, आपण ऐतिहासिक नाटकांमध्ये बघतो की ते नावातलं जी न वापरता सुरुवातीची 2 अक्षरं बोलतात. पण आपण शिवाजी हे आपल्या अगदी लहान मुलांच्या खेळामध्ये सुद्धा असतं की शिवाजी म्हणतो. म्हणजे शिवाजी हे आपण लहानपणापासून घरघरात, गाण्यात, खेळात वापरलं गेलं. आपण शिवबा पण म्हणतो, म्हणजे शिवबा म्हणतो. अगदी जसं तुकोबा, विठोबा, ज्ञानोबा तसे शिवबा. सो जी किंवा बा हे आपल्यासाठी हे अत्यंत आदरपूर्वक आणि प्रेमपूर्वक असणाऱ्या गोष्टी. सो त्याच्यामुळे शिवाजी असं म्हणण्यात त्यांचा काहीतरी उपमर्द होतोय, त्यासाठी त्यांना हे करायला पाहिजे किंवा त्यांचं सगळीकडे पूर्णतः त्यांचं अख्खं पूर्ण नाव घेतलं पाहिजे, हे दरवेळेस शक्य होत नाही. आणि कुणी जर ती क्लिप एकदा पूर्ण व्यवस्थित ऐकाल ना तुम्ही, मी तुम्हाला रेकॉर्ड तुमच्या स्टुडिओला विनंती करेन, त्या क्लिपची सुरुवात तुम्ही ऐकवा जिथं हे आमदार बोलतात. ते म्हणतात आमच्या शिवाजीला, आणि तिथं ते थांबतात, लगेच शिवाजी महाराजांना, असं म्हणजे ते स्वतः बोलताना सुद्धा पहिल्यांदा आमच्या शिवाजीला म्हणतात. ते डायरेक्ट शिवाजी महाराजांना असं बोलत नाही. सो हा फरक आहे की आपल्या महाराष्ट्राच्या घराघरात बोलला जाणारा शब्द शिवाजी. आता हे आंबेडकरांच्या बाबतीत मागच्या तुमच्या एका डिबेटला मी आलो होतो, नुसतं फक्त मी आंबेडकर किंवा बाबासाहेब म्हणलं तर लगेच एक जणांनी माझी डायरेक्ट मला निषेध वगैरे केला, लगेच निषेध केला की का तुम्ही असं पूर्ण नाव का घेत नाही गरजेचं मला वाटत. माझ्यासाठी हे लोक, मला हे याबद्दल ना डॉक्टर विचारायचं. प्रशांत देशमुख आपल्या सोबत आहेत. प्रशांत अनेक व्याख्यानांना जात असतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल ते बोलत असतात, त्यांचे गौरवगान ते गात असतात. पण प्रशांत, जेव्हा लोकांमध्ये आपण जातो, एकतर लोक खूप सहिष्णू झालेत का लोकांच्या
भावना खूप तीव्र झाल्यात की दैवतीकरण खूप झालेलं आहे की काय नेमकं असं झालेलं आहे की इतक्या पटकन लोक इतक्या टोकाचं बोलायला लागतात? एक भावना समजून घेण्याच्या पेक्षा. आणि दुसरं म्हणजे आता या सगळ्या परिस्थितीमुळे अनेक लोक इतिहास पुरुषांबद्दल बोलतच नाहीत, टाळतात. तुम्हाला काय जाणवतं खाली? मला मला तर जाणवतं, असं सांगतो. मी पंढरपुरात एकदा व्याख्यानाला गेलो होतो. हा. माझं व्याख्यान सुरू होतं आणि लोक समोर छान ऐकत होती आणि पाठीमागून एक कोणतरी तरुण उठला आणि त्यानं मला हात वर करून सांगितलं, म्हटलं बोला काय? तर म्हणे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज बोला प्रत्येक वेळेस. आता मला व्याख्याता किंवा वक्ता म्हणून हे माहिती आहे की मी जर प्रत्येक वेळेस छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणत राहिलो तर ते जो ओघ आहे महाराजांचा एखादा महत्वाचा प्रसंग बिंबवण्याचा, तो त्या ओघात होत नाही. म्हणजे मी असं म्हणायचं का की छत्रपती शिवाजी महाराज लहानपणी जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या, छत्रपती शिवाजी महाराजांना किल्ले बनवायला सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या सवंगड्यांसोबत खेळत होते, हे तासभर मी कसं करणार? पण मला कळत होतं की भावना काय. मग मी त्यांना म्हटलं, तुम्ही जसं विलासजी मगाशी म्हटलात तसं मी त्यांना सांगितलं की बरोबर आहे, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आदर असलाच पाहिजे, पण आपल्याशी नातं हे शिवाजी महाराजांचं फक्त छत्रपती म्हणून नाही, ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीसाठी जिजाऊंचे शिवबा आहेत. पुढे जाऊन मग आमच्यासाठी शिवराय आहेत, नंतर सवंगड्यांसाठी शिवबा, शिवाजी, शिवाजी महाराज आणि त्याच्यानंतर राज्याभिषेक जेव्हा होतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, अशा सगळ्याच अंगांनी राजे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. मला असं वाटतं, आता बघा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आपण असं नाव दिलंय, पण CSMT किंवा CST हे असं त्याला त्रोटक करावं लागलं. आता समजा पुण्यश्लोक अहिल्या देवी नगर असं जर नाव दिलं असतं तर एसटीला किती मोठी पाटी हे करावी लागली असती. म्हणजे काही ठिकाणी मला काय म्हणायचंय, भावना महत्वाची. आता मगाशी अमोलजी म्हणजे अमोल मेटकरींनी जे दगलबाज शिवाजी या पुस्तकाचा उल्लेख केला, मला आता माझ्या समोर येते, प्रबोधनकारक ठाकरे यांचं, त्या तोच मुद्दा मी थोडा पुढे सांगेल की नाव आपल्याला कसं वाटतं आणि आतमध्ये काय असतं. जेव्हा 1926च्या भोरच्या वसंत व्याख्यानमालेत हा विषय ठेवायचा असं त्यांनी सांगितलं त्यांच्या मित्रांना, ते दचकले, पण नंतर त्यांनी ठेवला. त्याच्यानंतर श्रोते असे रागात होते की बघूया कसं होतंय, पण त्यांचं भाषण, त्यांचं व्याख्यान ऐकलं. त्याच्यात प्रबोधनकार ठाकरेंनी काय सांगितलं की दगाबाज आणि दगलबाज या दोन शब्दामध्ये फरक आहे. जो अफजल खान आला होता तो दगाबाजी करण्यासाठी आला होता, तो मैत्रीचा हात पुढे करून दगाबाजी करणार होता. आणि अशा दगाबाज अफजल खानाच्या समोर शिवाजी महाराजांनी काही सज्जन संत म्हणून जर ते गेले असते, विश्वास ठेवून गेले असते, तर महाराजही गेले असते आणि स्वराज्यही उभं राहिलं नसतं. अशा दगाबाज खानासाठी, दगाबाज अफजल खानासाठी, त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी दगलबाज शिवाजी राजेच पाहिजेत, तरच दगाबाजीचा निपात करता येतो. हे सगळं त्यांनी मांडलं. आणि मग जे श्रोते अगोदर चिडले होते ते प्रबोधनकार ठाकरेंचं व्याख्यान झाल्यानंतर तिथे घोषणा झाली काय की दगलबाज शिवाजी महाराज की जय. म्हणजे आतमध्ये काय आहे ते पाहणं गरजेचं आहे. बरं झालं प्रशांतजी, मनापासून आभार तुमचे. हे सगळं तुम्ही सांगितलं, नाहीतर त्या पुस्तकाच्या नावावर ह्या महोदयाने रात्री नंबर मिळवून आणखीन काय रात्री कुठं फोन केले असते काय माहित नाही. हे सांगू का, एक वाक्य म्हणजे ज्यांच्याबद्दल तुमची चर्चा चालते त्या बाबतीत, म्हणजे आपण कधी कधी काय होतंय, मी बुलढाण्याला शिवजयंतीला, तिथे एक मोठी शिवजयंती सार्वजनिक साजरी करतात, त्याच्यामध्ये या आमदार महोदयांचा म्हणजे आमदार संजय गायकवाडांचा महत्वाचा वाटा असतो. मी त्या शिवजयंतीच्या व्याख्यानालाही गेलोय. मी ते सगळं पाहिल्यानंतर त्यांची शिवभक्ती आहे हे दिसतंय, पण कुठेतरी वाट चुकलेले शिवभक्त आहेत का असा प्रश्न मनात निर्माण होतो. कारण शिवाजी महाराज हा आमच्या जसा अभिमानाचा विषय आहे तसा तो अभ्यासाचा विषय व्हायला हवा. त्यांचा तो अभिमानाचा विषय आहे, पण त्यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचून अभ्यासाचा विषय केला असता तर ही गडबड झाली नसती.
बरोबर. ही गडबड होतीये. असं मला सांगायचं. स्मिताताई आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. स्मिताताई, खरं तर ह्या पुस्तकाच्या अनुषंगानं मला हे पण विचारायचं आहे की जेव्हा कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी हे पुस्तक लिहिलं, अशा अनेक प्रसंगांना तुम्हाला आत्तापर्यंत कदाचित सामोरं जावं लागलं असू शकतं, पण ही काय मानसिकता आहे? अशा प्रकारे म्हणजे नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं घ्यायचं आणि आया बहिणींचाच उद्धार करायचा, सातत्यानं एकानंतर एक अशा प्रकारचे आरोप करायचे, आणि हे लोकप्रतिनिधी आहेत. याबद्दल तुम्ही काय सांगाल? ह्या खरं म्हणजे मानसिकतेबद्दल. यामध्ये आत्ताच या मानसिकतेबद्दल बोलताना आता देशमुख साहेब म्हणाले की आमदार गायकवाडांचा शिवजयंतीमध्ये मोठा हात असतो. आपल्याकडे अनेक जणांच्या बाबतीत आपण असं बघतो की शिवजयंती साजरी करणारे खूप जण आहेत. मागच्या वर्षी शिवजयंती साजरी करताना शिवाजी महाराजांचा जेवढा फोटो किंवा पुतळा असेल त्यापेक्षा मोठा फोटो किंवा मोठा पुतळा पुढच्या शिवजयंतीला द्यायचा, बेंबीच्या देठापासून शिवाजी महाराजांचा जयघोष करायचा. अशा अर्थानं भक्त होणं फार सोपं असतं, पण अनुयायी व्हायचं असेल शिवाजी महाराजांच्या विचारांचं तर केवळ विचार नुसते ऐकावे लागत नाही, ते विचार आत्मसात करावे लागतात, आणि विचार आत्मसात केल्यानंतर त्यासारखी कृतीही करावी लागती, आणि कृती करणारा जो असेल तोच खऱ्या अगदी अर्थानं बरोबर. शिवाजी अगदी महाराजांचा वारसदार ठरतो असं मला वाटतं. नुसते विचार मांडायचे, नुसतं बोलायचं, शिवाजी महाराजांचा जयघोष करायचा, आणि प्रत्यक्षात कृती मात्र शिवाजी महाराजांच्या विचाराच्या बरोबर विरोधात करायच्या, हा जो दांभिकपणा आहे, हा दांभिकपणा लोकप्रतिनिधींचा असेल किंवा शिवसैनिकांचा असेल किंवा सर्वसामान्यांचा, तो दांभिकपणा उघड करणं गरजेचं आहे. आपल्याला 100% शिवाजी महाराज होता येणार नाही ही गोष्ट खरीच आहे, पण विचार ऐकल्यानंतर किमान 1-2% आपल्याला शिवाजी महाराजांसारखं वर्तन करणं, त्यांच्या विचारानुसार वागता येणं सहज शक्य आहे. पण ती ही गोष्ट या आमदारांना जमलेली दिसत नाहीये. म्हणून मला असं वाटतं की त्यांनी जर ते पुस्तक अगोदर वाचलं असतं, पूर्णतः वाचल्यानंतर जर त्यांनी फोन केला असता, तर मला वाटतं की त्यांची भाषा नक्कीच बदलली असती. कारण पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांनी परस्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे त्याचं वर्णन, त्याची माहिती, तो इतिहास कॉम्रेड गोविंद पानसरेंनी सविस्तर दिलाय आणि उदाहरणासहित दिलाय. पण ते वाचणं वगैरे खूप आहे. कदाचित एखादी गोळी वगैरे असेल वाचण्याची तर कदाचित ते बरं पडेल भविष्यामध्ये. सोपं गेलं असतं. खाली गोळी अजून सोपं झालं असतं. काय ह्या लोकांवर हसावं. आपल्यासोबत ॲडव्होकेट साम्या आहेत. मला सांगा, हे आमदार म्हणजे कायदे बनवणारे आहेत. त्यांना वादविवाद, तर्क, मांडणी ह्या सगळ्या गोष्टीशी ते खूप जवळचा संबंध असतो त्यांचा. सभागृहात आपण ते बघतो. पण एखाद्या गोष्टीबद्दलचा आपला आक्षेप नोंदवायचा असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही तुमचा आक्षेप चांगल्या भाषेत नोंदवू शकता, तुमचा विरोध नोंदवू शकता. पण मी पुन्हा ते हे म्हणत नाही, ते 38 शिव्या तर आहेत, पण त्याच्यानंतर जो उद्धार सगळा आणि घरात घुसून मारू, ही जी झुंडशाही गुंडशाही आहे, हे कुठून येते? ती हिंमत कशी होते? त्याचं उगमस्थान काय वाटतं? हो, कॉम्रेड गोविंद पानसरे हे काही सर्वसामान्य राजकारणातले व्यक्ती नव्हते. समाज प्रबोधनासाठी त्यांनी लिखाण केलेलं आहे, त्यांचं आयुष्य झोकून दिलेलं होतं, आणि म्हणून कॉम्रेड गोविंद पानसरे असतील किंवा नरेंद्र दाभोळकर असतील, ह्यांचे विचार पसरवून द्यायचे नाही समाजात, हा हेतू ठेवून त्यांचा खून करण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये, आणि गोळ्या झाडून खून करण्यात आलेला आहे. त्यांचे मारेकरी हे सरकार अजून पकडू शकलेलं नाहीये, त्यांना शिक्षा करू शकलेलं नाहीये, आणि त्यांचे जे हाल केले तेच हाल कॉम्रेड प्रशांत अंबिल तुझे आम्ही करू, घरात घुसून तुला मारू, पानसरेंचं काय झालं हे तू लक्षात घे, हे तुझ्यासोबत आम्ही करू, असं ते म्हणतात. त्यावेळेस मला त्यांना एकच म्हणायचंय की तुम्ही गोळ्या झाडून खून केलेत, पण त्यांचा विचार तुम्ही मारू शकत नाही. घरात घुसून मारायचंच असेल तर आमच्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांच्या घरात घुसून मारा आणि खून करा, तरी तुम्ही हे विचार संपवू शकणार नाहीत, कारण त्यांची ती लायकी नाहीये. नाही, पण ही संपवण्याची जी गोष्ट आहे ती कुठून येते? काय त्याच्या मागची संपवण्याची वृत्ती इथूनच येते दादा. मला असं वाटतं की समाजामध्ये शिवाजी महाराज एक माणूस होते, थोर माणूस होते, मोठे माणूस होते, सर्वसामान्यांमधले ते असामान्य व्यक्तिमत्व होते. असं शिवाजी महाराजांचं सत्य हे पानसरेंनी मांडून अशी मांडणी केली, आणि त्याच्या विरुद्ध जसं स्मिताताई म्हणाल्या की दांभिकपणा समोर आणणारं, शिवाजी महाराजांचं दैवतीकरण करणारं एक मांडणी जी आपल्याला भावते, त्याला
प्रतिउत्तर देण्यासाठी एक पुरोगामी अशी केलेली मांडणी आहे, म्हणून ती कुठेतरी खटकते आणि असं केलेलं आहे. पण आता हे संजय गायकवाड तेच आहेत ज्यांनी टॉवेल गुंडाळून एका सर्वसामान्य कामगाराच्या म्हणजे खूप यादी आहे, मोठी यादी आहे त्यांची. खूप महाराष्ट्राला ते शिवाजी महाराजांचा उल्लेख या पुस्तकामध्ये असा केलेला आहे की जनतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लावू न देणारा राजा हे संजय गायकवाड ज्यावेळेस कानाखाली मारतात एका कामगाराच्या, त्यांना कायच माहित असणार आहे. अगदी बरोबर आहे. डॉक्टर मांडणी केलेली आहे स्त्री दाक्षिण्याबद्दल. डॉक्टर वेळ कमी आहे माझ्याकडे. मी एक मिनिट फक्त. हेच आमदार ज्यावेळेस आई बहिणीवरून शिव्या देतात त्यावेळेस त्यांच्या मनात असलेला शिवाजी महाराजांचा आदर कुठे जातो हे मला विचारायचंय. आणि अगदी खरं आहे, मलाही विचारायचंय ते. माझी मनापासूनची इच्छा आहे हे सगळं विचारायची. आमदार महोदय हे बघतायत बडे मुद्दे, त्यांनी यावं, आपली वैचारिक मांडणी करावी महाराष्ट्राच्या समोर, आमची विनंती आहे. शेवटपर्यंत प्रयत्न करू आपण. डॉक्टर प्लीज. विलाजी, माझं एक म्हणणं आहे की म्हणजे पुस्तकाचा मुकाबला हा पुस्तकानेच व्हायला हवा. एखाद्या लेखकाने एखादी गोष्ट लिहिली आहे, तुम्हाला ती पटत नाहीये, तुम्हाला वाटतं की यात काही विसंगती आहे. जसं आता बाबासाहेब पुरंदरेंनी जो काही इतिहास लिहिला त्याच्याबद्दल काही लोकांना आक्षेप होते. त्यांनी शिवाजी कोण होता लिहिलं किंवा बाकीची पुस्तकं लिहिलेली आहेत. आपल्या प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेली आहेत. बऱ्याच लोकांनी जो इतिहासाचा जो आधीचा व्हर्जन होता तो वेगवेगळ्या संदर्भ साधनांना देऊन तो त्यांनी खोडून काढायचा प्रयत्न केला किंवा आपलं म्हणणं मांडलं. पुस्तक ही ज्ञानाची गोष्ट आहे, विद्येची गोष्ट आहे आणि तो अभ्यासातून येणारी गोष्ट आहे. तुम्ही इतिहासा संदर्भात बोलत असाल तर तुम्ही रेफरन्सला धरून बोला, अभ्यास करून बोला आणि सभ्य शब्दात बोला. तुम्हाला वाटतंय शिवाजी कोण होत्या पुस्तकात काही चुका आहेत, उद्या हिंदू राष्ट्र समितीचे कार्यकर्ते तिथं आंदोलन करणार, तर मी म्हणतो तुम्ही आंदोलन करण्यापेक्षा ना तुम्ही एक काम करा, तुम्ही पुस्तक वाचा, त्यात तुम्हाला काय काय गोष्टी चुकीच्या वाटतात त्याला रेफरन्स द्या तुम्ही की हे असं चुकीचं आहे, याला रेफरन्स नाही किंवा हे संदर्भविहीन अर्थ आहे, आमचं म्हणणं हे आहे. आपल्याकडे कुठल्याही कलाकृतीवर किंवा कुठल्याही पुस्तकावर बंदी आणण्याचा जो प्रकार आहे तो अत्यंत वाईट आहे. किंवा त्या पुस्तकाच्यासाठी त्या लेखकाला विरोध करा. म्हणजे जे सलमान रश्दींच्या बाबतीत एकाने केलं की त्यांना म्हणजे ते इराणनी त्यांच्या विरोधात फतवा काढला, नंतर एकाने त्यांना चाकू मारला, अशा गोष्टी जर घडत असतील तर तो समाज सभ्य नसतो. मला तेच विचारायचं. वेळ खूप कमी आहे माझ्याकडे, म्हणून अमोल मिटकरींना विचारायचं, ही जी असहिष्णुता आहे आपल्याकडे दिवसेंदिवस वाढत चालली, त्याच्या मागचं कारण काय आहे? याच्या मागचं कारण ज्ञानाचा अभाव, वाचनाचा अभाव. हे सर्व अनर्थ एका अविद्येने केले असं महात्मा फुलेंनी जे म्हटलं होतं. तर आता अलीकडं आमदारांना वाचायला कुठे वेळ आहे? आमदार वाचतात किती रुपयाचं टेंडर आणायचं, किती कोटीचं टेंडर आणायचं, कुठून कुठं पैसे काढायचे, ही साधारणपणे आमदारांची पॉलिसी ठरलेली असते. त्याला मी पण अपवाद नाही, मी काही फार शहाणा आहे असं म्हणत नाही. इथे राजकीय विश्लेषक विनय काटे सर असतील, शिवव्याख्याते प्रशांत देशमुख साहेब आहेत, स्मिताताई आहेत आणि साम्या पण आहे. मी माझ्या घरात सुद्धा शिवाजी महाराजांचा फोटो जसा आहे तसा संजय गायकवाड साहेबांच्या ऑफिसमध्ये मोठा फोटो शिवाजी महाराजांचा आहे, मोठा, अगदी राज्याभिषेकाचा. या पानसरे सरांच्या 21 नंबरच्या पानावरचं एक 2 ओळी वाचून दाखवतो. ते असं म्हणतात, त्या सर्वांच्या घरात म्हणजे आम्ही राजकीय लोकांच्या आणि ऑफिसात शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला असतो आणि हे शिवाजी महाराजांचा जय जयकार करीतच असतात. शिवाजी पासून हे काय शिकले, यांचा शिवाजी कोणता, खरा शिवाजी कोणता, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात न लावण्याची शिवाजीची सक्त आज्ञा यांना सांगावी की नको. आणि स्वराज्य संरक्षणाच्या कार्यासाठी सुद्धा रयतेला जाच होऊ नये म्हणून हा राजा कमालीची काळजी घेताना दिसतो. असं आदरार्थी लिहिताना ही लोक एकीकडे फोटो लावायचं आणि दुसरीकडे मात्र शिवाजी महाराजांच्या विरोधात काम करायचं. हा एक भाग. मला सांगा, उद्या आता जी लोक या पुस्तकावर बंदी आणा असं म्हणण्यासाठी आंदोलन करतायत, प्रशांत कोरटकर सारखा विकृत माणूस ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलला त्यावेळेस या संघटनेने राहुल सोलापूरकर असेल किंवा प्रशांत कोरटकर असेल यांच्या विरुद्ध का आंदोलन केलं नाही, किंवा माननीय आमदार संजय गायकवाड साहेबांनी का केलं नाही? आता शिवाजी हा उल्लेख फक्त एक मिनिट घेतो विलास सर. शिवाजी हा जो आहे हा केवळ गोविंद पानसरे सरांच्या पुस्तकात किंवा प्रबोधनकारांच्या पुस्तकात पण नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 20 पान क्रमांक 160 यावर बाबासाहेब आंबेडकरांनी 27 सप्टेंबर 1929 बहिष्कृत भारत मध्ये जो लेख लिहिला त्यामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांच्या बाबतीत उल्लेख आहे. आणि एकेरी उल्लेखाचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 18 पान क्रमांक 3 याच्यावर सुद्धा स्वतः बाबासाहेब म्हणतात, शेवटी शिवाजीने सांगितले काय करायचं असेल ते तुम्हीच करा. मोरोपंत पिंगळे हा मुख्य प्रधान होता.
त्याने शिवाजीची बेइज्जती केली. शेवटी बाळाजी आवजी हा राजपुतान्याकडे गेला. येथे त्याने शिवाजीची वंशावळी तयार केली. म्हणजे बऱ्याच ठिकाणी शिवाजी हा एकेरी उल्लेख आहे. याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवरायांचा अवमान केला किंवा त्यांनी त्यांचा उपमर्द केला असं होत नाही. मुळामध्ये ही प्रवृत्ती जी माणसामध्ये येते, तर डोक्यामध्ये जर वाचनाचा विचार असेल, वाचाल तर वाचाल हे मामा देशमुख आम्हाला सांगत होते. आणि जो माणूस पुस्तक वाचतो तो त्याचं मस्तक जागेवर येतं. ज्याचं मस्तक जागेवर येतं ते कोणाचं हस्तक होत नसतं आणि हस्तक झालेलं मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नसतं. पण पुस्तक आणि ही मस्तक प्रकाराची ह्याचा परंपरा. त्यांच्याशी काही संबंध नाही अशी चर्चा महाराष्ट्रात आहे. त्यामुळे हे तुम्ही फार पुढचं बोललात. तो लवकरच संबंध जुळून यावा, त्यांनी एकमेकांच्या मी प्रयत्न नेटवर्क मध्ये करेन. यावेत. मी त्यांना ह्या पुस्तकाच्या प्रती पाठवणार आहे. दगलबाज शिवाजी जे स्वतः प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेलं पुस्तक आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिराव फुलेंनी लिहिलेलं पुस्तक आणि पानसरे सरांचं त्यांनी वाचू नये. अर्थातच त्यांना फार राग आहे पानसरे सरांबद्दल, तर त्यांनी वाचू नये. दाभोळकरांची पुस्तकं त्यांनी वाचू नये. ते फक्त मारू शकतात. मात्र प्रबोधनकार ठाकरेंचं तर वाचाल ना. बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांचं जर वाचाल ना. मी स्वतः पाठवतोय. माझा बुलढाणा जिल्हा त्यांच्या वेशीवरच जिल्हा आहे. त्यांच्या बुलढाणा शहरामध्ये बरोबर, ते लवकर तुमच्या संपर्कात येऊ, पुस्तकांच्या संपर्कात येऊ. ते काही पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत आमच्या संपर्कात येऊ शकले नाहीत. पण यायला पाहिजे होतं आमदार महोदय. आज तुम्ही महाराष्ट्राला सांगायला हवं होतं. ही अपेक्षा मात्र अधुरी राहिली. पण आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली. या महाराष्ट्राच्या समोर महाराष्ट्राचा विवेकी जो आवाज आहे ना, सामान्य माणसाचा जो आवाज आहे ना, त्याला हे आवडत नाही. तो अशा गोष्टींना, कुठल्याही विचारधारेचा असू द्या, डाव्या उजव्या कुठल्याही विचारधारेचा, त्याला असला अरोगन्स आवडत नाही. कारण हा महाराष्ट्र असा नाही आहे आणि या महाराष्ट्राच्या ह्या संपूर्ण प्रकृतीला हे मानवणारं पण. त्यामुळे वेळीच सावध झाले. ठीक आहे, पक्ष काय कारवाई करतो बघू, कायदेशीर कारवाई होत राहील. पण महाराष्ट्रानं मेसेज दिलाय सोशल मीडियावर त्यांचा यथेच्छ समाचार घेऊन. आज जेव्हा आपण हा प्रश्न विचारला की त्यांच्यावरती बेताल संजय गायकवाड यांच्यावरती पक्षानं कारवाई करायला हवी का, तर बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. 92% लोक म्हणतात होय कारवाई करायला हवी, या पक्षाला मेसेज आहे. 8% लोक नाही म्हणतायत. आशा करूया की त्यांची ही बेताल वक्तव्य महाराष्ट्रात थांबतील आणि महाराष्ट्राची सुटका होईल. बडे मुद्देच्या चर्चेत आपण सगळेजण आलात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून पुन्हा एकदा आभार. आपण चर्चेत इथंच थांबतोय. धन्यवाद.